नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो। मी आज पिंपळनेर डोणवाडी या गावी आलेलो आहे। सोलापूर जिल्हा माढा तालुका येथे आपले शेतकरी सुदाम डांगे यांच्या प्लॉटवर मी आज तैवान पिंक या प्लॉटवर उभा आहे। तर यांना पेरूची छाटणी कशी करायची आणि सिंगल कोड का ठेवायचे ह्याबद्दल मी थोडीशी यांना माहिती सांगण्यासाठी आलेलो होतो व छाटणी चालू आहे। हा प्लॉट जो आहे पूर्ण हा प्लॉट तो 6 महिन्याचा कंप्लीट झालेला प्लॉट आहे। तुम्ही हे 6 महिन्याचं रोप बघू शकता कसं आहे ते, पूर्ण रोप बघा कसं आहे ते। तर आता ह्या रोपामध्ये तुम्हाला छाटणी कशी करायची हे दाखवतो। तर ह्याच्यामध्ये आपल्याला सिंगल खोड जेवढं तुम्ही ठेवताल तेवढा त्याचा फायदा आहे। सिंगल खोड ठेवल्यानंतर झाडाची मजबूती तयार होते, दणकटपणा तयार होतो आणि एकच खोड असल्यामुळे त्याला ब्रँचेस पण चांगले होऊन फळाची क्वालिटी एक नंबर येते व झाडाला त्यावेळेस आपल्याला कुठली तार किंवा बांबू वगैरे लावायची गरज पडत नाही। त्यासाठी सिंगल खोड खूप महत्त्वाचे आहे। तेच मी आज ह्यांना सांगणार आहे की ह्या व्हिडिओद्वारे कसं केलं जातं ते। तर ह्या झाडामध्ये ह्याला 3 खोड खालील बाजूला 3 खोडे आहेत। तर ह्या 3 खोडामध्ये आपल्याला 3 खोडामध्ये आपल्याला ज्याला ब्रांचेस जास्त आहेत तेच खोड ठेवायचे आहे आणि सरळ कोणती बाजू आहे ते बघायचे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याला ब्रांचेस जास्त आहेत ह्या खोडाला, म्हणून आपण हे खोड ठेवणार आहेत आणि हे 2 खोड तीन मधली आपण ही 2 खोडं काढून टाकणार आहोत। हे जमीन लेवलला असे खरडून खोडं काढून घ्यायचे आणि आता ही झाले सिंगल खोडवर हे झाड आलेलं आहे। तर आता वरची छाटणी ही कशी केली जाते, तर ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हिरवी जी काडी आहे पेरूची, ही हिरवी काडी काढून टाकायचे आणि काळी काडी कुठे येते तर इथं काळी काडी येते। तर आपण हिरवी काडी काढून काळ्या काडीपाशी येऊन त्याची छाटणी करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं। आणि ही जर त्याच्यामध्ये जर आपल्याला हे आपण काढून घेतो, हिरव्या काडीचं काढलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये राहिले हे शेंडे हे असे राहतात, तर हे न ठेवता हे पूर्ण खरडून काढून घ्यायचं आपल्याला। हे शेंडे किती लहान जरी असले तरी हे काढून घ्यायचं पूर्ण। ही आपली ह्या झाडाची पूर्ण अशा प्रकारे छाटणी झालेली आहे आणि बघू शकता हे कसं सिंगल खोड तयार झाले। सिंगल खोडमध्येच आपल्याला हे 4-5 ब्रँचेस ह्या खूप महत्त्वाचे आहेत, ह्याला पुन्हा नंतर सेटिंग एकदम व्यवस्थित होऊ शकते। तर अशा पद्धतीने तुम्ही पेरूची छाटणी करू शकता। तर आपण केलेली छाटणी जर तुम्ही बघितली तर हा इकडं वरील प्लॉट हा सगळा आहे। हा सुद्धा पूर्ण प्लॉट आपण कटिंग करून घेतलेला आहे। कटिंग केलेला हा तैवान पिंकचा पूर्ण प्लॉट हा झालेला आहे आणि आता जो कटिंगचा प्लॉट चालू आहे तो ह्या साईडला प्लॉट चालू आहे। तरी अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण छाटणी करून घ्यावी अशी माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे। तरी आणखीन ह्याच्याबद्दल छाटणी केल्यानंतर ह्याला हा डोस आणि स्प्रे काय केला पाहिजे, तर छाटणी केल्यानंतर तुम्ही ह्याला बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक देणं गरजेचं आहे। कारण की जी छाटणी केलेली असते आपण, तर ह्याच्यामुळे ह्याला बुरशी लागू नये त्याच्यामुळे आपण ह्याला साधं M45 कीटकनाशक एखादं क्लोरो वगैरे देऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता। आणि डोस जो आहे तो डोस हा जमिनीच्या आणि झाडानुसार त्या पद्धतीने डोस दिला जातो। तर डोस मी काय तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार नाही, त्यासाठी तुम्ही माझी संपर्क करू शकता। इतर अधिक माहितीसाठी व छाटणीसाठी तुम्ही माझी संपर्क करू शकता। त्याच पद्धतीनं आपली छाटणीची पण टीम आहे इथं। छाटणी करण्यासाठी आपली इथं टीम चालू आहे। तर तुम्हाला पेरूची छाटणी करायची असेल तर आपली टीमसुद्धा तुमच्यासाठी एक 7-8 माणसाची एक टीम तयार आहे। तर तुम्ही छाटणी करू शकता। करून घेण्यासाठी तुम्ही माझे संपर्क करू शकता व इतर सर्व डोस व स्प्रेसाठी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता। श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA, नंबर 820 822 10 07। धन्यवाद।